नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कांदा पकोडा आणि आलू भजी कशी बनवायची। तर सर्वप्रथम आपण कांद्याला एकदम लांब भागमध्ये कापून घेऊ। कांदा कापल्यानंतर आपण आलूला पण राऊंड आकारामध्ये कापून घेऊ। आता या कांद्याला आपण हाताने मोकळं करून घेऊ। आता यामध्ये ओवा टाका। ओवा टाकल्यानंतर थोडीशी हळद टाका, मीठ टाका आणि थोडीशी लाल चटणी। आता याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता यामध्ये बेसन ॲड करा। खाण्याचा सोडा पण टाकू शकतो बरं का, मी नाही टाकलेली आहे, तुम्ही टाका। आता पाण्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या पीठ। जास्त पातळ नका करू, घटघट राहू द्या। बघू शकता इतकं घट असू द्या। आता इकडे आपण आलूला धुवून घेऊ व्यवस्थित। कढई गरम करू। कढईमध्ये 2 ते 3 माप तेल टाका। तेल एकदम गरम होऊ द्या। इकडे आपण थोडंसं घेतलेले बेसन पीठ, थोडीशी चटणी, नंतर मीठ आणि थोडीशी हळद। आता याला आपण पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ओके। आता या तेलामध्ये आधी आपण आलू तळून घेऊ। सगळे आलू एकदाच सोडा तेलामध्ये। आलूला थोडा रेड कलर येईपर्यंत तळू द्या। ओके। इकडे आपण हे पीठ थोडंसं चुरून घेऊ चमचनी। बघू शकता थोडा रेड कलर आलेले आपल्या आलूला। असे आलू तळल्यानंतर बाजूला काढून घ्या। आता या तळलेल्या आलूला आपण आता जे पीठ चुरलो ना वाटीमध्ये, त्यामध्ये मिक्स करून परत तेलामध्ये सोडायचं। हे बघा इकडे मी पीठ चुरलेली। आता या आलूला या पिठामध्ये टाकू आपण, व्यवस्थित मिक्स करू आणि हे तेलामध्ये सोडू। बघू शकता अशा प्रकारे आपली ही आलू भजी तयार होत असते। आणि अशाच प्रकारे ते जे आपण कांदा पकोड्यासाठी पीठ चुरलं होतं ना, ते याच प्रकारे असे कांदा अलग सोडायचं तेलामध्ये। मग ते बनते कांदा पकोडा। ही बनली आपली आलू भजी। अशा प्रकारे आपली आलू भजी आणि कांदे भजी तयार होत असते। बघू शकता एका साईडला मी आलू पकोडा ठेवलेले आहे आणि दुसऱ्या साईडला कांदा पकोडा। व्हिडिओ जर का आवडला असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवरती जर का नवीन असाल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।